ज्यांनी ज्या पद्धतीने या ओल्ड पेन्शन योजनेचा जो निर्णय झालाय किंवा 2005 नंतर त्यांना पेन्शन लागू करायचा जो काही विषय आहे तो आम्ही इतर राज्यांनी घेतलेल्या निर्णयासारखं घेऊ, यामध्ये सर्वांचा समावेश करू आणि 100% 2005 नंतर जे कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल, हे आश्वस्त मी सर्व लोकांना, माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना करतो आहे। दुसरा विषय अत्यंत महत्त्वाचा की कापूस, कांदा आणि सोयाबीन हा शेतकरी आता या सरकारची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही। या तीनही उत्पादक शेतकऱ्यांना या सरकारने वाऱ्यावर सोडला आहे। एकीकडे दिल्लीमध्ये आंदोलन, शेतकऱ्यांचं दाबण्याचं काम सुरू झालं, त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला, अश्रुधूर, हायवे जाम केले जात आहेत, छर्रे मारले जात आहेत। एका शेतकऱ्याच्या पाठीवर 50 छर्रे मारलेत। इतका निर्दयी, निर्घृण आणि अत्याचारी सरकार देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आम्ही पाहतो। या अन्नदात्याचे श्राप लागतील तर हे नालायक सरकार या देशात संपून गेल्याशिवाय राहणार नाही, जमिनीत पुरल्याशिवाय राहणार नाही। इतक्या प्रकारचं निर्दयी काम या सरकारकडून आता होताना दिसत आहे। शेतकरी हक्कासाठी रस्त्यावर उतरत असताना त्याला तुम्ही रस्त्यावर अडवताय, त्यांच्यावर तुम्ही गोळ्यांचा वर्षाव करताय, छर्रे मारले जातात, रस्त्यावर खिळे ठोकले जातात। लोकशाही आहे या देशामध्ये, हुकुमशाही आहे। राज्यामध्ये सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीवरची बंदी अद्याप उठली नाही, म्हणून टमाटरच्या बॉक्समध्ये कांदा आता विकावा लागत आहे। ही परिस्थिती शेतकऱ्याच्या का टमाटर दाखवून त्या बॉक्समध्ये कांदा निर्यात केला जात आहे। ही पाळी शेतकऱ्यावर आणली। मागच्या आमच्या सरकारच्या काळात 8,500 पर्यंत सोयाबीनचा दर होता, तो आता 4,500 रुपयावर आलेला आहे। क्विंटलच्या मागे 4,000 रुपयाची लूट भारतीय जनता पक्षाचा केंद्रातील सरकार करताय। एकीकडे एमएसपी डिक्लेअर करायची आणि दुसरीकडे मात्र स्वतःच्या व्यापाऱ्यांना लावून शेतकऱ्यांची लूट करायची। कापसामध्ये सुद्धा सीसीआयच्या अटी इतक्या जाचक आहेत की त्यामुळे वणी तालुक्यातील एका सेंटरवरून 120 गाड्यापैकी त्या अटीमुळे 100 गाड्या कापूस परत न्यावा लागला। त्यांच्या अटीची पूर्तता होऊ शकत नाही। या जाचक अटी लावल्यामुळे शेतकऱ्याचा कापूस सीसीआय खरेदी करत नाही। 128 गाड्यापैकी 100 गाड्या शेतकऱ्यांना परत द्याव्या लागल्या। तर सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका वडेट्टीवारांनी केलेली आहे।